विकसित भारताच्या निर्मितीसाठी ग्रामीण अर्थव्यवस्था आणि ग्रामीण महिला आर्थिकदृष्ट्या सबल होणं गरजेचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी. मंदिरं म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणारं माध्यम असल्याचं पंतप्रधानांचं मेहसाणा इथं प्रतिपादन. 13,000 कोटींच्या विकास प्रकल्पांचं केलं राष्ट्रार्पण आणि पायाभरणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये काकरापार अणुऊर्जा केंद्रात 2 नवीन प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टर्सचं करणार राष्ट्रार्पण. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार वचनबद्ध. ऊसाला प्रति क्विंटल 340 रुपये FRPला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. संयुक्त राष्ट्रांच्या कालबाह्य झालेल्या स्वरूपामुळे तिची पुनर्रचना करण्याची गरज परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर S. जयशंकर यांच्याकडून रायसिना संवादात व्यक्त. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकरी प्रतिनिधींशी पुन्हा चर्चा करायला तयार. शेतकऱ्यांनी चर्चेसाठी पुढे यावं, केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांचं आवाहन. गरीब वंचित शेतकरी आणि युवकांना बळ देण्याचं कार्य पंतप्रधान करत असून केंद्राच्या कल्याणकारी योजनांमुळे लाभार्थ्यांचं जीवनमान सुधारलं. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा. आणि मुंबईच्या समग्र विकासात योगदान देणाऱ्या 17 मान्यवरांच्या अर्धपुतळ्याचं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या हस्ते मुंबईत गिरगाव चौपाटी इथं अनावरण. नमस्कार, 7च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं.